महाराष्ट्रातून असंख्य वारकरी आषाढी पंढरपूर पायी वारी करीत असतात आणि आपल्या विठ्ठलाच्या दर्शनाकरता पंढरपूर दिशेने पायी चालत असतात। त्यावेळी वारकऱ्यांसाठी नाश्ता, फराळ व जेवणाची जागोजागी सोय असते। त्यावेळी टाकाऊ कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट आणि त्याचे मार्गदर्शन वारकऱ्यांना होण्यासाठी साताऱ्यातील काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली। चला तर आपण त्यांच्या निर्मल वारीविषयी जाणून घेऊया। रामकृष्ण हरी। मी साहेबराव लक्ष्मण निपाणे, राकुसलेवाडी, सातारा। मी गेल्या वर्षी पंढरपूरला वारी केली पायी। त्याच्यात असं लक्षात आलं की सगळे बॉटल्स आणि दुरोण पत्रावळे मागे पडलेले असतात रस्त्यावर। तर ते हरिनामातलं आम्हाला एवढं काय माहिती नाही, पण हे आपण काम करूया। तर आम्ही ह्या वर्षी 2024ला निर्मल वारी, जानाई देवी निर्मल वारी ही संकल्पना मनात आली आणि त्याच्यावर आमचं काम चालू आहे। आम्ही प्रत्येक वारीत प्लॅस्टिक बॅग द्यायचं सुचवलं आहे आणि 2 वारीमध्ये आता आम्ही स्वतः ती राबवतो आहे संकल्पना। नमस्कार, रामकृष्ण हरी। नाव अर्जुन कृष्णा निपाणे, मुक्काम राकुसलेवाडी, तालुका जिल्हा सातारा। आम्ही निर्मल वारीचं नियोजन केलेलं आहे। ते कामकाज त्याच्यात असं आहे की आमची जी ग्रामदैवत आहे जानाई देवी मंदिरापासून आम्ही निर्मल वारी चालू केलेली आहे। आणि या निर्मल वारीचं स्वरूप असं आहे की तिथून जो काही कीर कचरा जमा झालेला असतो, तो जमा झालेला कीर कचरा आम्ही सुरुवातीला वारी चालू करताना तो आम्ही प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून घेतलेला आहे। आणि त्यानंतर हे असंच पुढे चालू ठेवत आमच्या प्रत्येक मुक्कामावरती जो आमचा मुक्काम चालू आहे, त्या प्रत्येक मुक्कामावरती जेवण झाल्यानंतर त्याची द्रोण, पत्रावळी हे जे काय वेस्टेज मटेरियल असतं ते सगळं आम्ही नंतर एकत्र प्लॅस्टिकमध्ये भरतो आणि त्याचं विघटन कसं होईल याचा प्रयत्न करत असतो। त्याच्यानंतर प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जे चहाचे कप असतात, पाण्याच्या बॉटल्स असतात, त्या पाण्याच्या बॉटल, चहाचे कप त्याचंही आम्ही एकत्रीकरण करतो प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये। आणि तिथून ते एखाद्या माळावरती आणून त्याचं विघटन कसं करायचं याचं पण ट्रेनिंग आता घेणार आहे, आम्ही चालू केलेलं आहे ते। तसेच पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणच्या अगोदरच आम्ही पोचतो आणि त्यांना सांगतो की बाबा हे निर्मल वारी आपली अशा पद्धतीने चाललेली आहे, तर पाण्याच्या बॉटल वगैरे इतरत्र टाकू नका आणि त्या आमच्याकडेच सुपूर्द करा। आम्ही त्याचं ते विल्हेवाट लावतो त्याची कशी करायची ती, अशा पद्धतीनं आमचं कामकाज चालू आहे। या ठिकाणी पंढरपूरमध्ये येताना सुद्धा आम्ही रस्त्याच्या कडेनं जे काय असेल बॉटल्स किंवा आमच्या या मुक्कामाच्या ठिकाणी जे मटेरियल आम्ही हे केलेलं आहे ते सुद्धा प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये भरून त्याचं विघटन कसं करता येईल याचा प्रयत्न करतो। निपाणे आमची निर्मल वारी राकुसलेवाडी ते पंढरपूर असे आम्ही चालू केलेले आहे यावर्षीपासून। त्या निर्मल वारीमध्ये जे आम्हाला फीडबॅक मिळाले ते असे की प्रत्येक ठिकाणी मी गेल्यानंतर जसे मुक्कामाचे ठिकाण असेल किंवा आम्ही जसं की पुसेगाव सेवागिरींची जी आहे दिंडी त्यांना भेट दिली, त्यानंतर बेलेश्वर वेण्णामाई पंचगोष्ठीची जे आहे त्यांना आम्ही भेट दिली, त्यानंतर आदिनाथ संप्रदाय अंदोरी यांना भेट दिलेली आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा जो फीडबॅक आम्हाला जो होता तो खूप चांगला होता। त्यांचं असं मत होतं की तुम्ही हे जे चालू केले ते खूप चांगलं आहे, स्वच्छतेचा ध्यास तुम्ही घेतलेला आहे। आणि येणाऱ्या वर्षी आम्ही प्रत्येक दिंडीला भेटून स्वच्छतेसाठी ज्या लागणारे साहित्य आहे जसे की काळ्या रंगाची बॅग, हातातले हातमोजे हे आम्ही देणार आहोत। आणि येणाऱ्या वर्षात तुमचं काम जे आहे ते खूप जोमानं आम्ही चालू करणार आहोत। या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत अगोदर अपडेट होण्यासाठी आत्ताच आपला लोकवादी न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।